कोरोना नियंत्रणासाठी शासकीय किंवा संस्था स्तरावर सॅनिटायझेशन आणि विविध कामे सुरू आहेत. आपल्या जन्मगावासाठी कोरोना काळात काहीतरी करावे या भावनेतून सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ वानखडे यांनी प्रेरणादायी उपक्रम राबविला. त्यांनी व त्यांचे चिरंजीव मध्य प्रदेशातील रीवा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यपालन अधिकारी स्वप्नील वानखडे यांनी तालुक्यातील करसगाव येथे सॅनिटायझर फवारणीचा कार्यक्रम घेतला. वैयक्तिक पातळीवर संपूर्ण गावाची फवारणी करण्याची वानखडे परिवाराची योजना सर्वांना प्रेरणादायी आहे. गोपाळ वानखडे, करसगावचे सरपंच राजेंद्र निशान, उपसरपंच स्नेहा पाटील यांनी निवेदनाचे पत्रक छापले. सॅनिटायझर फवारणीसाठी गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचं त्यातून आवाहन केलं. या आवाहनाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. गावातील संस्था, प्रार्थना स्थळे आणि घरोघरी सॅनिटायझरची फवारणी केली. पूर्ण भारतामध्ये ग्रामीण विभागामध्ये कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण होत असल्यामुळे मी गोपाळराव शेषरावजी वानखडे व स्वप्नील गोपाळराव वानखडे IAS भारत सरकार यांच्या वतीने करसगाव येथे सॅनिटायझरची प्रत्येक घरामध्ये फवारणी करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी गावातील सरपंच व गावातील ग्रामपंचायतचे इतर सदस्य व गावातील लोकांनी भरपूर साथ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. करसगाव ग्रामपंचायतमध्ये जे वानखडे गुरुजी आणि ग्रामपंचायतचे सदस्य वानखडे परिवार पूर्ण यांनी जे गावामध्ये सॅनिटायझरचा उपक्रम राबवलेला आहे, घरोघरी जाऊन जे सॅनिटायझरची फवारणी केलेली आहे त्याबद्दल आम्ही वानखडे परिवारांचे आभार व्यक्त करतो. ज्यांना ज्यांना वैयक्तिक पातळीवर शक्य असेल त्यांनी गाव पातळीवर हा उपक्रम राबवावा अशी विनंती गोपाळ वानखडे यांनी केली आहे. गावातील मारुती महाराज मंदिर परिसरापासून सॅनिटायझरच्या फवारणीला सुरुवात झाली. यावेळी सरपंच राजेंद्र निशान, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील केचे, दिनकर केचे, हिमांशु देशमुख, मयूर वानखडे, विनोद देशमुख, आशिष धोटे, अंकुश निशान उपस्थित होते. विजय वानखडे, सुंदरलाल देशमुख आणि चमूने प्रत्यक्षात फवारणीची धुरा सांभाळली. यावेळी मान्यवरांनी सॅनिटायझेशन, मास्क, शारीरिक अंतर या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केलं. वानखडे परिवारातील गोपाळ, आशा, IAS, स्वप्नील, राधिका, स्नेहल, पल्लवी यांनी राबविलेल्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. भाऊसाहेबांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता जे मुलाचं कार्य करीत आहे, सर्व घराघरात जाऊन म्हणजे फवारणी करीत आहे, त्याबद्दल त्यांचे गावातर्फे आणि ग्रामपंचायततर्फे शतशः आभार मानतो. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.